नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. उद्याच्या निफ्टी फिफ्टी विकली एक्सपायरीमध्ये आपण कोणत्या लेवलवरती ट्रेड घेऊ शकतो, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये वन बाय वन डिस्कस करणार आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर निफ्टी फिफ्टीने आज 22,478 वरती क्लोजिंग दिली आहे. 22,500चा हाय लावला आणि 22,474 वरती येऊन क्लोजिंग दिली. सकाळी तुम्ही जर निफ्टी आणि बँक निफ्टीला ऑब्झर्व केलं असेल तर बँक निफ्टी सकाळी आपल्याला बुलिश दिसत होता आणि निफ्टीमध्ये आपल्याला डाऊनसाईडची मुवमेंट बघायला मिळत होती. तर दुपारनंतर बँक निफ्टी कम्प्लिटली साईडवेज गेली आणि निफ्टी फिफ्टीमध्ये आपल्याला एक जबरदस्त अपसाईडची मुवमेंट बघायला मिळाली. ज्यावेळेस दोन इंडेक्स थोडेसे अपोजिट डायरेक्शनमध्ये मुवमेंट करतात त्यावेळेस ट्रेड आयडेंटिफाय करणं किंवा ट्रेडमध्ये पेशन्सली होल्ड करणं थोडंसं कठीण होतं, कारण कोणता इंडेक्स कोणत्या इंडेक्सला वरती किंवा खालती घेऊन जाईल हे सांगणं थोडंसं कठीण असतं. तर उद्या निफ्टी फिफ्टीमध्ये आपला काय प्लॅन असू शकतो हे आपण सुरुवातीला बघू, त्याच्यानंतर आपण बँक निफ्टीकडे बोलूया. तर मी इकडे निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाचा टाइम फ्रेम लावलेला आहे. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती तुम्ही जर बघितलं तर निफ्टी फिफ्टीने हा एक ट्रेंडिंग ट्रेंडलाईन ब्रेकआउट करून याच्यावरती क्लोजिंग दिली आहे. कालचा जो हाय होता तो हाय सुद्धा ब्रेक करून कालच्या हायच्या वरती क्लोजिंग दिली आहे. तर नक्कीच उद्या फ्लॅट ओपनिंगमध्ये आपला जो व्ह्यू असणार आहे तो थोडासा कॉल साईडचा व्ह्यू असणार आहे, पण थोडंसं आपल्याला लेवलचा वेट करायचा आहे. उद्या जर निफ्टी फ्लॅट ओपन झाली म्हणजे जिकडे क्लोज झालेली आहे तिकडे जर ओपन झाली आणि थोडीशी डाऊन साईडला आली तर हा जो काय या कॅन्डलचा जो लो आहे म्हणजेच 22,430चा जो एक लो आहे, या लोवरनं आपल्याला जर निफ्टीमध्ये अशा प्रकारची मुवमेंट जर बघायला मिळाली तर आपण इथेच कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. त्याच्यानंतर निफ्टीमध्ये आपल्याला एक रिट्रेसमेंट पण बघायला मिळू शकते. अशा प्रकारे निफ्टी रिट्रेस करायला या ट्रेंडपर्यंत येऊ शकते आणि इथून आपल्याला एक बुलिश मोमेंटम दाखवू शकते. त्याच्यामुळं हा एक झोन जो आहे तो हा एक बाईंग झोन असणार आहे. म्हणजेच 22,350 ते 22,360चा जो झोन असणार आहे तो बाईंग झोन असणार आहे. त्याच्यामुळं फ्लॅट ओपनिंगमध्ये मार्केट जर खाली येत असेल तर येऊ द्या. प्रॉपर लेवलवरती म्हणजे या ट्रेंडलाईनच्या आसपास किंवा 22,360 वरती आपल्याला बुलिश कॅन्डल जर मिळाली तर नक्कीच आपण इकडे काय करू, एक कॉलचा ट्रेड प्लॅन करू. त्या कॉलचे टार्गेट जे असतील ते आजचा जो हाय लागला आहे 22,500चा तो आपला फर्स्ट टार्गेट असेल. 22,500 नंतर सरळ आपल्याला 22,550 ते 22,600 पर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला कॉलच्या दिशेने बघायला मिळू शकतात. पुटचा ट्रेड थोडासा कठीण असू शकतो, कारण पुटच्या ट्रेडमध्ये मार्केट कोणत्याही लेवलवरनं सपोर्ट जर घेतला तर पुटमध्ये आपले स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस असतील. त्याच्यामुळे थोडंसं पुटला तुम्ही जर अवॉइड केलं तरी देखील चालेल. हां, पण मार्केटमध्ये जर मार्केटला पडायचं असेल तर मार्केट कंटिन्यू सुद्धा पडू शकतं. तर उद्याचं मार्केटचं फर्स्ट एका तासामध्ये मार्केटचं प्रायझेशन कसं बनतं हे देखील आपल्याला बघणं गरजेचं असेल. तर निफ्टी अशा प्रकारे ओपन होऊन जर अशी येत असेल तर मार्केटमध्ये मे बी आपल्याला फॉल पण बघायला मिळू शकतो. पण जर आपल्या लेवलवरती मार्केट जर मिळत असेल तर नक्कीच आपण काय करणार आहे, कॉलचा ट्रेड प्लॅन करणार आहे. तर उद्याची ओपनिंग नंतरची मार्केटची मुवमेंट कशी आहे हे बघणं गरजेचं आहे. सरळ जर खाली आली तर चान्सेस आहेत की स्लो अँड स्टडी या ट्रेंडलाईनवरून निफ्टी आपल्याला सपोर्ट घेऊन परत एकदा हा जो आजचा आहे तो टच करू शकते. ओके, त्याच्यामुळे या ट्रेंडलाईनवरती आपल्याला शुअर शॉट एक कॉलचा ट्रेड मिळू शकतो. पण त्यासाठी आपल्याला या ट्रेंडलाईनवरती या झोनवरती आपल्याला एक बुलिश कॅन्डलस्टिकचं कन्फर्मेशन असणं गरजेचं आहे. बुलिश कॅन्डलस्टिकचं कन्फर्मेशन जर मिळालं तर नक्कीच आपण काय करू, कॉलचा ट्रेड प्लॅन करू. तर दोन लेवल मार्क करून ठेवा. हा जो या कॅन्डल रेड कॅन्डलचा जो लो आहे तो 22,430चा आहे. 22,430 नंतर सरळ आपल्याला या ट्रेंडलाईनच्या आसपासचा लेवल बघायला मिळतो. कारण तुम्ही जर बघितलं तर याच्या आधी पण हे सारे सपोर्ट्स आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळे कोणत्याही सपोर्टवरून निफ्टीने जर सपोर्ट घेतला तर पुटमध्ये थोडंसं आपले स्टॉप लॉस जाण्याचे चान्सेस असतील. त्याच्यामुळे पुटला तुम्ही जर एक्सपिरियन्स ट्रेडर असाल किंवा तुम्ही एखादा EMI किंवा तुम्ही कोणता जर मुव्हिंग ॲव्हरेज किंवा कोणतं इंडिकेटर लावून जर त्याच्यावरती तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही पुटमध्ये स्कॅल्पिंग करू शकता. पुटमध्ये तुम्ही 10-15 पॉईंट 10-15 पॉईंट असे घेण्याचा प्रयत्न करू शकता. पण तुम्हाला जर लॉंग टार्गेट हवं असेल तर नक्कीच तुम्हाला वेट करावं लागेल या ट्रेंडलाईनचा किंवा हा जो लो आहे इथून जर निफ्टी आपल्याला बाउन्स बॅक करताना दिसेल तर इथेच आपल्याला लगेच कॉल ट्रेड घ्यायचं नाही. आपण कॉल ट्रेड कधी घेऊ, ज्यावेळेस निफ्टी इथे येईल, इथून सपोर्ट घेईल, सपोर्ट घेऊन जेव्हा आपला आजचा हाय ब्रेकआउट करेल त्यावेळेस आपण इकडे अपसाईडमध्ये एक मोमेंटवाला ट्रेड करू शकतो. कारण काय होईल, निफ्टी इथे येऊ शकते, परत
हा जो पहिला हाय लागला त्याच्या खाली दुसरा हाय लावून मार्केट अशा प्रकारे पण डाऊन साईडला जाऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही जर इथे कॉल जर घेतला तर तुम्ही ट्रॅप होऊ शकता. त्याच्यामुळे बेटर आहे की इथून जर सपोर्ट घेतला या लेवलवरनं तर आजच्या हायच्या वरती जाऊ द्या. आजच्या हायच्या वरती प्रॉपरली ग्रीन कॅन्डल क्लोज केली तर नक्कीच आपल्याला एक नवीन हाय बघायला मिळू शकतो. ओके, तर निफ्टी ऑल टाइम हायवरती ट्रेड करताना दिसत आहे. त्याच्यामुळे निफ्टी आपल्याला ट्रॅप पण करू शकते. ओके, निफ्टी मॉर्निंगमध्ये आपल्याला बुलिश बनवून मार्केट आपल्याला ट्रॅप पण करू शकतं. त्याच्यामुळे वरच्या लेवलवरती थोडंसं काळजीपूर्वक ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. कॉलचा जरी तुम्ही ट्रेड घेतला तरी पण त्याच्यामध्ये स्टॉप लॉस हा स्ट्रिक्ट असणं गरजेचं आहे. कारण मार्केटमध्ये ज्यावेळेस मार्केट पडतं त्यावेळेस आपल्याला भल्या मोठ्या कॅन्डलस्टिक बघायला मिळतात. त्याच्यामुळे जर तुम्ही इमोशनली कोणताही ट्रेड होल्ड करत असाल तर त्याच्यामध्ये एक्सपायरी दिवशी तुमचं पूर्ण कॅपिटल पण जाण्याचे चान्सेस असतात. तर यावरती एकच सोल्युशन आहे की जे पण तुम्ही ट्रेड कराल त्याच्यामध्ये तुम्हाला स्टॉप लॉस हा स्ट्रिक्ट लावलाच पाहिजे. ओके, तर फ्लॅट ओपनिंगचा आपण प्लॅनिंग इकडे डिस्कस केला. उद्या जर निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग होत असेल तर गॅप अप ओपनिंगमध्ये जो आजचा क्लोजिंग पॉईंट आहे तो क्लोजिंग पॉईंट काय करेल, एक सपोर्टचं काम नक्कीच करू शकतो. हा जो क्लोजिंग पॉईंट आहे तो एक सपोर्टचं काम नक्कीच करेल. त्याच्यामुळे गॅप अप ओपनिंगमध्ये आजच्या क्लोजिंग पॉईंटपर्यंत जर निफ्टी आली आणि क्लोजिंग पॉईंटच्या आसपास जर आपल्याला सपोर्ट घेताना दिसेल, क्लोजिंग पॉईंट ते हा झोन असणार आहे. हा जो काय 40 पॉईंटचा झोन असणार आहे या झोनमध्ये आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, त्याच्यामुळे गॅप अप ओपनिंगमध्ये क्लोजिंग पॉईंट ते 22,430 या झोनच्या आसपास आपल्याला जर बुलिश मोमेंटम दिसला किंवा बुलिश कॅन्डलस्टिक जर दिसली तर डेफिनेटली आपण तिकडे काय करू, कॉलचा रेट प्लॅन करू. पण त्यासाठी थोडंसं प्रायव्हेक्शन बघा. जर अशा प्रकारे जर निफ्टी येत असेल तर मार्केटमध्ये आपल्याला डाऊन साईडचा मुवमेंट पण बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे जर निफ्टी सरळ खाली आली, या लेवलवरती सपोर्ट घेतला, 22,430 वरती सपोर्ट घेतला, त्याच्यानंतर वरती जर गेली तर हातचा जो हाय लागला तो क्रॉस होऊ द्या. कारण आजच्या हायपासून मार्केट रेजिस्टन्स खाऊन डाऊन साईडला येऊ शकतं. त्याच्यामुळे प्रायव्हेट ॲक्शन आणि कॅन्डलस्टिक थोडंसं तुम्ही जर कॅन्डलस्टिक कन्फर्मेशन घेऊन जर ट्रेड घेण्याचा प्रयत्न कराल तुम्हाला तिकडे नक्कीच प्रॉफिट मिळू शकतो. पण 1-2 दिवस असे पण येतील त्या दिवशी मार्केट डेफिनेटली आपल्या प्रायझेशनला पण डेफिनेटली आपल्या प्रायझेशनवरती पण पाणी होतील. ज्यावेळेस मार्केटमध्ये आपलं प्रायझेशन चालणार नाही त्यावेळेस डेफिनेटली पूर्ण दिवस पण आपले स्टॉपला जाण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही जर 2 ट्रेड घेतले किंवा 2 सेटअपवरती तुम्ही ट्रेड घेतले, दोन्ही पण स्टॉपला जर हिट झाले तर नक्कीच तुम्ही तुमचं ट्रेडिंग त्या दिवशी क्लोज करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही त्याच दिवशी तुमचे दोन स्टॉप लॉस जर रिकवर करण्यास जाल तर तुम्ही अजून लॉस करून घेऊ शकता. कारण तुम्ही ऑलरेडी लॉसमुळे तुमची सायकोलॉजी पूर्णपणे बिघडलेली असते, तुमची मानसिकता पूर्णपणे बिघडलेली असते आणि तुम्ही काय करता, मग रेड कॅन्डल दिसली की पुटमध्ये जाता, ग्रीन कॅन्डल दिसली की ग्रीन कॅन्डल दिसली की कॉलमध्ये जाता. तर तुम्ही तिकडे सेटअप बघत नाही, तुम्हाला फक्त तुमचा लॉस रिकवर करायचा असतो. तर ह्याच घोड चुकीमुळे एक्सपायरी दिवशी बहुतांश लोक पूर्णपणे त्यांचं कॅपिटल लॉस करून घेतात. तर लॉसमध्ये पण स्वतःवरती कंट्रोल ठेवता येणं गरजेचं आहे. कारण आपण माणूस आहे, त्याच्यामुळे आपल्या कुठून पण चुका होणार. मी तुम्हाला डेली सांगत असतो की मॉर्निंगमध्ये तुम्हाला जर प्रॉफिट झालं तर त्याच्यानंतर तुमचं ट्रेडिंग बंद झालंच पाहिजे. पण शक्यतो लोक ऐकत नाहीत. कारण ज्यावेळेस मार्केट ओपन होतं त्यावेळेस लोकांची मानसिकता पूर्णपणे चेंज झालेली असते. ज्यावेळेस मार्केट क्लोज होतं त्यावेळेस सर्वजण रूल बुक बनवतात की मी उद्या असं ट्रेडिंग करेन, मी परवा असं ट्रेडिंग करेन. पण ज्यावेळेस मार्केट लाईव्ह असतं त्यावेळेस सगळेच रूल आपण विसरून जातो. तर मित्रांनो, असं आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला जर कन्सिस्टंट डेली पैसा बनवायचा असेल तर आपल्याला आपल्या रूल्सवरती स्ट्रिक्ट राहणं गरजेचं आहे. अदरवाईज मार्केट तुम्हाला कधीही मार्केटमध्ये टिकू देणार नाहीये. ओके, तर गॅप अप ओपनिंगमध्ये थोडंसं प्रायर ॲक्शन लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. जर क्लोजिंग पॉईंटच्या वरून सपोर्ट घेतला तर चान्सेस की ही मुवमेंट आहे ती कंटिन्यू होऊ शकते. पण क्लोजिंग पॉईंटला ब्रेकडाऊन करून इथून जर सपोर्ट घेतला त्याच्यानंतर क्लोजिंग आजच्या हायच्या इथून रेजिस्टन्स खाला तर अशा प्रकारे मार्केट डाऊन साईडला पण येऊ शकतं. तर त्या कंडिशनमध्ये आपण काय करू, मार्केट जर अशा प्रकारे जर येत असेल तर या स्विंगच्या खाली आपण नक्कीच एक पुटचा ट्रेड प्लॅन करू. त्या पुटची टार्गेट जे असतील ते या ट्रेंड लाईनपर्यंतचे टार्गेट्स असतील. म्हणजेच 22,350 पर्यंतचे टार्गेट्स असतील. 22,350चा ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन केला तर नक्कीच आपल्याला 22,300 पर्यंतचे पण लेवल्स निफ्टीमध्ये बघायला मिळतील. त्याच्यामुळे गॅप अप ओपनिंगमध्ये मार्केटचं प्रायर ॲक्शन बघणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस मार्केट गॅपडाऊन ओपन होतं तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये जो पहिला लो बनला आहे त्याच्यावरती जर लो बनत असेल तर डेफिनेटली मार्केटचं प्रायर ॲक्शन असतं ते अपसाईडचं असतं. तुम्ही जर बँक निफ्टीचा आजचा चार्ट बघितला तर बँक निफ्टीने तुम्हाला क्लिअरली कळेल की बँक निफ्टीने जो लो लावला तो सेकंड लो पहिल्या लोच्या वरती लावला. त्याच्यामुळे बँक निफ्टीमध्ये आपल्याला बुलिश मोमेंटम बघायला मिळालं. पण आजचं जर तुम्ही जर बघितलं
तर निफ्टीमध्ये मॉर्निंगमध्ये पहिला जो हाय लागला, त्याच्यानंतर सेकंड हाय त्याच्या खाली लागला, त्याच्यानंतर थर्ड हाय त्याच्या खाली लागला. तर अशा प्रकारे लोअरचा पॅटर्न बनवून निफ्टी डाऊन साईडला आली. त्याच्यानंतर मार्केटमध्ये इथे याचा ब्रेकआउट झाला. त्यानंतर जो लो लागला तो पहिल्या लोच्या वरती लागला. त्यानंतर मार्केटचं जे स्ट्रक्चर होतं ते कम्प्लिटली चेंज झालं. तर अशा प्रकारे तुम्ही प्रायरेक्शन थोडंसं बघून मार्केटमध्ये ट्रेंड आयडेंटिफाय करू शकता. ओके, तर गॅप अप ओपनिंगचा तुम्हाला सिनेरिओ सांगितला. उद्या जर निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग होत असेल तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये हा जो ट्रेंड लाईन आहे या ट्रेंड लाईनवरती जर निफ्टी सपोर्ट घेईल, डेफिनेटली आपण या ट्रेंड लाईनच्या वरती कॉलचा स्ट्रेट घेऊ. टार्गेट्स असतील आजच्या हाईच आपलं फर्स्ट टार्गेट असेल, म्हणजेच 22,500चं आपलं फर्स्ट टार्गेट असेल. 22,500 वरती आपण डेफिनेटली प्रॉफिट बुकिंग करू. 22,500 वरती जर पॉज घेतला, परत एकदा 22,500ची लेवल अपसाईडला ब्रेक केली, तर नवीन आपण इकडे फ्रेश एक कॉलची पण एंट्री बनवू शकतो. त्या कॉलचे टार्गेट्स असतील 22,600 पर्यंतची टार्गेट्स आपल्याला अपसाईडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. त्याच्यामुळे गॅपडाऊन ओपनिंगमध्ये थोडंसं मी कॉल सेटमध्ये जाईल. स्पेशली या ट्रेंडलाईनच्या वरती जर निफ्टीची ओपनिंग झाली तर मी कॉल साईडलाच जाण्याचा माझा प्रयत्न असेल. छोटीशी गॅपडाऊन ओपनिंग झाली म्हणजेच 22,400च्या आसपासची ओपनिंग झाली आणि निफ्टी जर वरती येताना दिसेल तर क्लोजिंग पॉईंट सोबतच आजचा जो हाय लागलाय, हा जो काय झोन असेल तो हा कम्प्लिटली एक रिजेक्शन झोन असेल. जोपर्यंत या रिजेक्शन झोनच्या वरती निफ्टी जाणार नाही तोपर्यंत मी कोणताही कॉलचा रेट घेणार नाही. स्पेशली गॅपडाऊन ओपनिंगवरती आली तर इथून जर मार्केटमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळेल तर डेफिनेटली क्लोजिंग पॉईंट किंवा आजच्या ह्याच्या इथे मी काय करेन, एक पुढचा ट्रेड प्लॅन करेन. त्या पुढचे टार्गेट जे असतील स्लो अँड स्टडी डाऊन साईडला या ट्रेंडलाईनपर्यंतचे असतील, म्हणजेच 22,320 ते 22,300 पर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात. ओके, गॅपडाऊन ओपनिंग होऊन जर निफ्टी खाली येईल तर या ट्रेंडलाईनवरती डेफिनेटली आपल्याला बघायचं आहे की इकडे जर एखादी बुलिश कॅन्डल मिळाली तर आपण इकडे डेफिनेटली एक रिव्हर्सचा ट्रेड प्लॅन करू. त्याचे टार्गेट जे असतील ते क्लोजिंग पॉईंटपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडला बघायला मिळतील. त्याच्यामुळे ओपनिंग झाल्यावरती मार्केट वरती जात असेल तर वरती साईडला जे आपले लेवल्स आहेत त्या लेवल्सवरती मार्केटला येऊ द्या. ओपनिंग झाल्यावर मार्केट जर खाली जात असेल तर खालच्या साईडला जे आपले लेवल्स आहेत त्या लेवल्सवरती मार्केटला येऊ द्या. तिथे मार्केटचं बिहेवियर कसं बनतंय, तिथे कॅन्डल्स कसं बनतायत हे बघा आणि त्याच्या अकॉर्डिंग ट्रेड काढण्याचा प्रयत्न करा. ओके, तर हा आपला निफ्टी 50चा उद्याचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तर आता आपण बँक निफ्टीचं एकदम थोडक्यात ॲनालिसिस करू. तर बँक निफ्टीमध्ये आपण जो ट्रेंड लाईन ड्रॉ केला होता या ट्रेंड लाईनवरूनच बँक निफ्टीने आपल्याला बुलिश मोमेंटम दाखवला. इथेच आपण काय केलं होतं, 5 मिनिटाच्या कॅन्डलच्या वरती आपण काय केलं होतं, एक कॉलचा रेट घेतला होता. पण त्याच्यामध्ये मार्केटने थोडासा पॉज घेतल्यामुळे आपण तो ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केला. त्याच्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला एक जबरदस्त स्पाइक बघायला मिळाली. ऑलमोस्ट आपला जो प्रीमियम होता तो डबल ट्रिपल होताना दिसला. मित्रांनो, असे ट्रेड आपल्याकडून कधी कधी मिस होणार, तर मिस झालेल्या ट्रेडवरती आपल्याला रेड करायचं नाही, कारण मार्केटमध्ये आपल्याला अशा ऑपॉर्च्युनिटी रोज मिळत असतात. ओके, त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला कम्प्लिटली एक साईडवेज मुवमेंट बघायला मिळाली. बँक निफ्टीमध्ये अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अशी मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली. तर आपण हा जो ट्रेंड लाईन ड्रॉ केला आहे हा ट्रेंड लाईन उद्या पण कंटिन्यू होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही हा ट्रेंड लाईन ड्रॉ करून नक्कीच ठेवा. बँक निफ्टीमध्ये उद्या जर फ्लॅटच ओपनिंग झाली, म्हणजेच 48,000च्या आसपासची ओपनिंग होऊन जर बँक निफ्टीने 48,150चा लेवल अपसाईडला ब्रेक केला, क्लिअरली आपण काय करू, इकडे कॉलचा रेट प्लॅन करू. 48,400 ते 48,650चा जो ऑल टाईम हाय आहे तिथपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. तर बँक निफ्टीची नवीन एक्सपायरी उद्या सुरू होईल, त्याच्यामुळे ऑप्शन थोडेसे महाग असणार. तुमच्याकडे कॅपिटल कमी असेल तर तुम्ही 200 पॉईंट OTMचा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. ओके, फ्लॅट ओपनिंग नंतर जर बँक निफ्टी खाली येत असेल तर या ट्रेंड लाईनवरती किंवा हा जो 70,755चा किंवा 50चा जो लेवल आहे या लेवलवरती आपल्याला जर बुलिश कॅन्डल्स मिळाली, डेफिनेटली आपण इकडे बुलिश कॅन्डलच्या कन्फर्मेशनवरती कॉलचा ट्रेड घेऊ. 48,150 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला पुन्हा एकदा बँक निफ्टीमध्ये कॉलमध्ये बघायला मिळतील. पुटचा ट्रेड आपण तेव्हाच घेऊ ज्यावेळेस बँक निफ्टी या ट्रेंड लाईनला ब्रेकडाऊन करून डाऊन साईडला किमान 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज करेल. त्यानंतर आपण काय करू, तिकडे पुटचा ट्रेड घेऊ. टार्गेट जे आपले असतील ते 47,400 ते 47,200 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये बघायला मिळतील. जो पण आपण बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेऊ त्याच्यामध्ये आपल्याला चार्टवरती 50 पॉईंट स्टॉप लॉस लावणं गरजेचं आहे आणि 150 पॉईंट टार्गेट आपल्याला मिनिमम घ्यायचं आहे. ओके, तुमच्या रिस्कनुसार तुम्ही टार्गेट एक्सटेंड करू शकता, पण कमीत कमी तुम्हाला 150 पॉईंट तरी घेणं गरजेचं आहे चार्टवरती. बँक निफ्टीची ओपनिंग जर गॅप अप होत असेल, गॅप अप ओपनिंग म्हणजे आजच्या हायच्या आसपास किंवा आजच्या हायच्या वरती जर ओपनिंग झाली आणि आजच्या हायच्या आतमध्ये जर बँक निफ्टी येत असेल तर चान्सेस की बँक निफ्टी या ट्रेंड लाईनला टच करायला नक्कीच येऊ शकते. त्याच्यामुळे बँक निफ्टीची ओपनिंग आजच्या हायच्या वरती झाली आणि आजच्या हायच्या आतमध्ये बँक निफ्टी येऊन आजच्या हायला रेजिस्टन्स खात असेल
तर इथे आपण एक छोटासा पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. त्यात पुढचे टार्गेट जे असतील ते एक्झॅक्टली 47,750 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये बघायला मिळतील. बँक निफ्टी आजच्या हायच्या वरती ओपन होऊन जर 15-20 मिनिट आजच्या हायच्या वरती सस्टेन होईल, म्हणजेच 48,150च्या वरती सस्टेन जर होईल, तर नक्कीच आपल्याला उद्या 48,650चा जो बँक निफ्टीचा ऑल टाइम हाय आहे तो टच होताना दिसू शकतो. पण त्यासाठी बँक निफ्टीला आजच्या हायच्या वरती 15 ते 30 मिनिटं सस्टेन होणं गरजेचं आहे, किंवा इथे जर आपल्याला बुलिश कॅन्डलस्टिक जर मिळाली तर नक्कीच आपण इकडे काय करू शकतो, एक कॉलचा ट्रेड घेऊ शकतो. अदरवाईज गॅप अप ओपनिंग नंतर आतमध्ये येऊन रिटेस्ट जर बँक निफ्टीने आजच्या ह्याला केलं तर नक्कीच आपल्याला अशा प्रकारे एक डाऊन साईडचा मुवमेंट बघायला मिळू शकतो. आपण या ट्रेंड लाईनवरती एकदा प्रॉपर बुकिंग करू. या ट्रेंड लाईनवरती जर आपल्याला एखादा रिव्हर्सल मुवमेंट जर मिळाला तर नक्कीच आपण या ट्रेंड लाईनवरती कॉलचा आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, कारण या ट्रेंड लाईनवरती आपल्याला ऑलरेडी 2 बुलिश मोमेंटम बघायला मिळाल्या होत्या. ओके, तर बँक निफ्टीचा गॅप अप ओपनिंगचा प्लॅनिंग पण आपण इकडे डिस्कस केलेला आहे. बँक निफ्टीमध्ये उद्या जर खूप मोठी गॅप अप ओपनिंग झाली, म्हणजे 400, 450, 500 पॉईंट प्लसची गॅप अप ओपनिंग होत असेल, तर बँक निफ्टीचा जो ऑल टाइम हाय लागला आहे 48,750, इथे जर आजच्या 48,400, 48,350च्या आसपासची बँक निफ्टीची ओपनिंग झाली आणि बँक निफ्टी सर्व वरती जात असेल तर जाऊ द्या, आजच्या हायवरती बँक निफ्टीला येऊ द्या. आजच्या हायवरती आपण काय करू, बँक निफ्टीमध्ये पुढचा ट्रेड प्लॅन करू. त्या पुढचे टार्गेट जे असतील ते 48,200 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये बघायला मिळू शकतात. पण बँक निफ्टी गॅप अप ओपन होऊन जर खाली येईल तर खालच्या साईडला बँक निफ्टीमध्ये आजचा जो हाय लागला आहे तो एक सपोर्टचं काम नक्कीच करू शकतो. त्याच्यामुळे आजच्या सपोर्टवरती, आजच्या हायच्या वरती आपण काय करू, बँक निफ्टीमध्ये पुन्हा एकदा कॉलचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट्स आपले पुन्हा एकदा 48,400 ते 48,650 पर्यंतचे बघायला मिळतील. त्याच्यामुळे मोठ्या गॅप अप ओपनिंगमध्ये मार्केट ओपन झाल्यावर वरती जात असेल तर आजच्या ऑल टाइम हायवरती आपण मार्केटला पकडू आणि तिकडे काय करू, रिव्हर्सल ट्रेड आयडेंटिफाय करू. मोठी गॅप अप ओपन होऊन जर बँक निफ्टी खाली आली तर आजचा हाय जो लागला आहे तिथे आपल्याला मार्केटमध्ये बुलिश कॅन्डलस्टिक बघायची आहे आणि तिकडे काय करायचं, कॉलचा ट्रेड आयडेंटिफाय करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये इंट्राडेमध्ये ट्रेड घ्यायचे आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.